पावसाळ्यात गरमागरम कुरकुरीत आणि चटपटीत काहीतरी खावंसं वाटतं ना. मग आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी. नमस्कार, मी तृप्ती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेल स्टाईल कुरकुरीत सोया पकोडे. बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ आणि मसालेदार, शिवाय प्रोटीनने परिपूर्ण. सगळ्यात खास म्हणजे हे पकोडे कमी तेलकट होतात आणि बराच वेळ कुरकुरीत देखील राहतात. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा पाहुण्यांसाठी ही एक परफेक्ट रेसिपी आहे. तर चला अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आजची झटपट आणि भन्नाट रेसिपी. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सोया कोणता निवडायचा आणि तो कशा प्रकारे भिजवून बारीक करायचा ते बघूयात. तर बघा, या ठिकाणी मी सोया चंक्सचे एक पॅकेट घेतलेले आहे. आपण जो सोया भाजीसाठी वापरतो तो सोया आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. तर या पॅकेटमध्ये साधारण मध्यम आकाराची 1 वाटी एवढे सोया चंक्स असतात. तर तुम्ही या बाउलमध्ये बघू शकता. तर हा जो मसाला आहे तो देखील आपण पकोड्यांमध्ये वापरणार आहे. तर या वाटीनेच मी 2 वाटी एवढे चंक्स घेतलेले आहेत. आता आपल्याला हे चंक्स उकळत्या पाण्यामध्ये घालायचे आहेत. चंक्स पाण्यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता फक्त आपल्याला अर्धा ते 1 मिनिट हे चंक्स उकळवून घ्यायचे आहेत. उकळवून घेतले. आता गॅस बंद करूयात. तर गॅस बंद केल्यापासून पुढे 10 ते 15 मिनिट हे चंक्स आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. तर 15 मिनिट नंतर बघू शकता सोया चंक्स सॉफ्ट असे भिजलेले आहेत. खूप सारं पाणी शोषून देखील घेतलेलं आहे. आता जे उरलेलं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर चाळणीच्या मदतीने हे सगळे पाणी मी काढून घेतले. पाणी काढून घेतल्यानंतर हे चंक्स आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. तर मी चाळणीमध्ये पसरवून घेते जेणेकरून पटापट थंड होतील. आता जे सोयामधील पाणी काढून घेतलेलं आहे ते आपल्याला कणिक मळण्यासाठी किंवा भाजीमध्ये वापरायचं आहे. तर बघा, आता सोया पूर्णपणे थंड करून घेऊया. तर बघा, काही वेळातच चंक्स पूर्णपणे थंड झाले. यामध्ये थोडंसं पाणी राहिलेलं आहे. आता आपल्याला या चंक्समधील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. तर बघा, हाताच्या मदतीने हे पाणी मी काढून घेत आहे. तर या ठिकाणी एक महत्त्वाची टीप सांगते. तर बघा, आपल्याला या सोया चंक्समधील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. जर या सोया चंक्समध्ये पाणी राहिले तर आपण जे पकोड्यांसाठी पीठ बनवणार आहे ते पीठ पातळ होईल आणि तुम्हाला माहितीच आहे पीठ जर पातळ झाले तर भजी अजिबात कुरकुरीत होणार नाहीत. आणि जरी भजी कुरकुरीत झाले तर ते जास्त वेळ कुरकुरीत राहणार नाहीत. त्यामुळे आपल्याला याच ठिकाणी हे सोया चंक्स पूर्णपणे प्रेस करून यातील पाणी काढून घ्यायचं आहे. तर बघा, उरलेलं पाणी देखील मी काढून घेतलं. आता आपल्याला हे सोया चंक्स प्लस मोडवर बारीक करून घ्यायचे आहेत. बारीक करून घेऊया. तर बघा, या ठिकाणी मी बारीक करून घेतलं. खूप जास्त बारीक किंवा जास्त मोठं ठेवलेलं नाही, साधारण बारीक केलेलं आहे. आता आपल्याला हे बारीक केलेलं मिश्रण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तर बघा, छान असं मी बारीक करून घेतलं. आता जे राहिलेले चंक्स आहेत ते देखील आपण याच प्रकारे बारीक करून घेऊयात. तर या ठिकाणी दुसरी एक महत्त्वाची टीप बघा. तर सोया भाजी करताना किंवा सोयाची कोणतीही रेसिपी करताना जो सोयाचा स्मेल येतो तो आपल्याला नको असतो. तर अशा वेळेस काय करायचं, उकळत्या पाण्यात सोया घालून अर्धा ते 1 मिनिट उकळून घ्यायचा. बघा, अजिबात त्या सोयाचा स्मेल येणार नाही. तर बघा, या ठिकाणी सगळे सोया चंक्स बारीक करून घेतले. आता आपल्याला ज्या वाटीने सोया चंक्स घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी बेसन घालायचं आहे. त्याच्यानंतर भजी कुरकुरीत होण्यासाठी किंवा जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 2 चमचे रवा आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर या दोन्हींपैकी आपण एक काहीतरी घालू शकतो, पण आपल्याला भजी जास्तच कुरकुरीत हवे असतील तर आपल्याला हे दोन्ही साहित्य घालणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घातला. त्यानंतर 9 ते 10 कट केलेल्या लसणाच्या पाकळ्या,
2 ते 3 कट केलेली हिरवी मिरची, कट केलेली कोथिंबीर घालूयात, तसेच कट केलेला कढीपत्ता. त्याच्यानंतर बघा आपल्याला हा मसाला सोया चंक्स पॅकेटमध्ये भेटलेला आहे. हा देखील मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे, यामुळे टेस्ट खूप छान येते. एकदा नक्की ट्राय करून बघा. त्याच्यानंतर पुढे पाव चमचा ओवा आपल्याला हातावर क्रश करून घालायचा आहे, यामुळे मिश्रणाला टेस्ट छान येते. त्यानंतर पुढे पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि गरजेनुसार मीठ घालायचं आहे. सगळे साहित्य घालून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता, परंतु माझ्या मते पाणी घालायची अजिबात गरज लागणार नाही, कारण आपण सोया चंक्स भिजवून घेतलेले आहेत. जरी तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोड्याफार पाण्याचा वापर करू शकता. तर बघा छान असं पीठ मी तयार केलं. जसं आपण मटकीचे सांडगे करताना पीठ बनवतो ना, त्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा मी 2 ते 3 चमचे लिंबूचा रस घालते, यामुळे टेस्ट छान येते. रस घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते. तर बघा अशा प्रकारे आपल्याला पीठ याचं बनवून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही. पीठ तयार आहे. आता पकोडे तळून घेऊयात. आता तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे पकोडे कुरकुरीत होण्यासाठी तेलाचं टेम्परेचर योग्य घेणं खूप गरजेचं आहे. आता तेलाचं टेम्परेचर ओळखायचं कसं? तर अशा प्रकारे पिठाची एक गोळी तेलात सोडायची. जर ती हळुवारपणे बुडबुडे घेत घेत वरती येत असेल तर ते तेल मध्यम कडक तापलेलं आहे. आणि जर पिठाची गोळी पटकन तळून वरती आली, हलकी करपली तर समजून जायचं ते तेल खूप कडक तापलेलं आहे. आणि त्याच्या उलट जर पिठाची गोळी टाकल्यानंतर काहीच क्रिया होत नसेल, हलके बुडबुडे येत असतील तर ते तेल कोमट तापलेलं आहे. अशा तेलांमध्ये आपल्याला अजिबात पकोडे तळून घ्यायचे नाहीत, कारण आपण कोमट तेलामध्ये जर पकोडे तळून घेतले तर ते पकोडे जास्त तेल शोषून घेतील. आणि याच्या उलट जर पकोडे खूप जास्त कडक तेलामध्ये तळून घेतले तर ते वरून फक्त लालसर होतील, अजिबात आतपर्यंत ते व्यवस्थित तळले जाणार नाहीत. त्यामुळे आपल्याला मध्यम कडक तेलामध्ये हे पकोडे तळून घ्यायचे आहेत. तर बघा पकोडे टाकल्यानंतर हे बुडबुडे कमी झाल्यानंतरच याला झाऱ्या लावायचा आहे. तर बघा हलके बुडबुडे कमी झालेले आहेत. आता पकोडे पलटवून घेऊयात. तर बघा छान असे पकोडे सेट झालेले आहेत. तर पकोडे पलटवून घेतल्यानंतर पुढे 2 ते 3 मिनिट मध्यम आचेवर हे पकोडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर बघा 2 ते 3 मिनिट हे पकोडे मी तळून घेतले. म्हणजे आपण टोटली पलटवून घ्यायच्या आधी 2 मिनिट आणि पलटवून घेतल्यानंतर 2 ते 3 मिनिट, म्हणजे आपण हे पकोडे 4 ते 5 मिनिट तळून घेतलेले आहेत. बघा मस्त गोल्डन रंगावर तळले गेले. काढून घेऊया. तर काढून घेत असताना आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून उरलेले तेल आहे ते निघून जाईल. तर बघा पहिली बॅच तळून झाली. आता आपल्याला दुसरी बॅच तळायला घ्यायची आहे. तर दुसरी बॅच तळण्याआधी आपल्याला तेलाचं टेम्परेचर चेक करायचं आहे, कारण पहिली बॅच तळल्यामुळे तेलाचं टेम्परेचर थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. त्याच्यानंतर बघा आपल्याला पकोडे सोडताना आपण जसे सांडगे सोडतो ना, त्या पद्धतीने आपल्याला पकोडे सोडायचे आहेत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही क्रिया करू शकता. तर बघा पकोडे तळताना एकाच वेळी खूप सारे पकोडे तळायला घेऊ नका, कारण खूप सारे पकोडे आपण एकाच वेळी टाकले तर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन ते पकोडे जास्त तेल शोषून घेतात. त्यामुळे आपल्याला जेवढं तेल आहे त्यामध्ये बसतील तेवढेच पकोडे आपल्याला सोडायचे आहेत. तर बघा काही वेळातच सेम पद्धतीने दुसरी देखील बॅच मी तळून घेतली. मस्त गोल्डन रंगावर तळली गेली. काढून घेऊया. तर चाळणीमध्ये काढून घेत असताना पहिली बॅच आपल्याला दुसरीकडे ट्रान्सफर करायची आहे, तेव्हाच आपल्याला दुसरी बॅच या चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे. तर बघा
या आवाजावरून तुम्हाला समजलेच असेल हे पकोडे कितपत कुरकुरीत झालेले आहेत। तर बघा, या ठिकाणी मी सगळे पकोडे तळून घेतले, मस्त गोल्डन रंगावर तळले गेले। आता तुम्हाला दाखवते हे कितपत कुरकुरीत झालेले आहेत। तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, हे पकोडे इतके कुरकुरीत होतात, दिवसभर कुरकुरीत देखील राहतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत। आता बघा, एक पकोडा मी तुम्हाला तोडून दाखवला, माझ्या हाताला थोडंसुद्धा तेल लागलेलं नाही। तर बघा, मस्त पकोडे तयार झालेले आहेत, कमी तेलकट, चविष्ट आणि दिवसभर कुरकुरीत राहणारे। तर तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवते, अजिबात हाताला तेल लागलेलं नाही। तर आजच्या रेसिपीमध्ये आपण मस्त कुरकुरीत सोया पकोडे बनवलेले आहेत। जर तुम्हाला आजची ही कुरकुरीत रेसिपी आवडली असेल, माझ्या काही छोट्या मोठ्या टिप्स आवडल्या असतील, तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा। धन्यवाद।